मराठ्यांना ओबीसीतनं सरसकट आरक्षण देणं शक्य नाही, आम्ही ते होऊ देणार नाही, छगन भुजबळांचा जरांगेंना इशारा। पंढरपुरात आज ओबीसी एल्गार परिषदेचं आयोजन, भुजबळांसह सर्व ओबीसी नेते हजर राहणार। भुजबळांना चप्पलांचा हार घालण्याचा मराठा आंदोलकांचा इशारा। पंढरपूरमध्ये जाणार, चप्पल फेकली तर स्वागत करणार, मराठा आंदोलकांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया। भाजपनं घटक पक्षांचा कामापुरता मामा करू नये, बैठकीला बोलावून खायला घालत परत पाठवायचं हे काही बरोबर नाही, बच्चू कडू यांची भाजपवर जोरदार टीका। निवडणुकीआधी मोठा राजकीय भूकंप होणार, गिरीश महाजनांचं भाकीत, तर ईडीच्या भीतीनं पक्ष फोडून चोरून नेण्याचा भूकंप म्हणत नाहीत, राऊतांचं टीकास्त्र। यंदा महाविकास आघाडीतील कोणीही माक्षादारानं भाजपला मदत करणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। परदेशातनं परतल्यानंतर रोहित पवार आज पुण्यात जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करणार, बारामती अॅग्रोवरील ईडीची धाड आणि आव्हाडांच्या टीकेवर काय बोलणार याकडे लक्ष। पुणे शिर्डीनंतर यवतमाळमध्ये आव्हाडांविरोधात गुन्हा, राम मांसाहारी या वक्तव्यानंतर आव्हाडांविरोधात आक्रमक पवित्रा। पुण्यामध्ये 100व्या नाट्य संमेलनाचं आज उद्घाटन, नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचं अजित पवार आणि शरद पवारांना निमंत्रण, काका पुतण्या एकाच मंचावर येणार का याकडे लक्ष। शिवडी नावाशेवा सेतूवरून मुख्यमंत्र्यांचा प्रवास, तर ईस्टर्न फ्रीवेवरील स्वच्छता मोहिमेतही शिंदे सहभागी, 2.5 वर्षांची घाण आम्ही साफ करतोय, शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। शिरूर लोकसभेवरनं महायुतीत रस्सीखेच, आढळराव पाटलांसाठी आज मुख्यमंत्री शिंदेंचा राजगुरुनगरमध्ये मेळावा, तर शिरूरसाठी भाजपकडनं महेश लांडगेंचं नाव आघाडीवर। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवरती आजपासून सुनावणी, पक्षावरील दावेदारीसाठी 12 दिवसांची कायदेशीर लढाई, 25 ते 27 जानेवारी दरम्यान अंतिम युक्तिवाद। भाजप आमदार सुनील कांबळेंविरोधात पुण्याच्या बंड गार्डन पोलिसात गुन्हा दाखल, पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचं प्रकरण भोवलं। पुण्यातील गुंड शरद मोहोळचा गोळीबारात मृत्यू, मुख्य आरोपी मुन्ना पोळेकरसह 8 जण पुणे पोलिसांच्या ताब्यात। कोल्हापूरच्या पवनगडावरील अतिक्रमण हटवलं, अनधिकृतपणे सुरू असलेल्या मदरशावरती कारवाई, किल्ले पवनगडावरती पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। पाचगणी महाबळेश्वर मधील अतिक्रमणांवरती प्रशासनाची कारवाई, अनधिकृत बांधकामांवरती हातोडा, खिंगर पाचगणी भिलार मधील बांधकामं पाडली। मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता, रविवारपासून केंद्रीय निवडणूक आयोग पाहणीसाठी राज्यांच्या दौऱ्यावर। उत्तर भारतात कडाक्याची थंडी, अलर्ट जाहीर, अयोध्येतही धुक्याची चादर, पुढील 2 दिवस अयोध्येत थंडीचा कडाका कायम राहणार। इस्रो आज आणखी एक इतिहास रचणार, आदित्य 11 आज दुपारपर्यंत लंगरेश पॉइंटवरती पोहोचणार, गेल्या 120 दिवसांमध्ये आदित्यकडनं अनेक महत्त्वाचे टप्पे पार। 2024 मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर, 1 ते 29 जून दरम्यान रंगणार T20चा थरार, तर 9 जूनला न्यूयॉर्कमध्ये भारत पाकिस्तान महामुकाबला रंगणार।